मॅडम नमस्कार. आता आपण स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी आहोत. तर या ठिकाणी नुकतंच आपण एक हर घर तिरंगा हे एक रॅलीचं आयोजन केलेलं होतं. तर काय माहिती सांगाल, आपली ओळख सांगावी. Namaste sir, I am headmistress from Swami Vivekananda English School, Renu Sharma. I welcome you here, and today we have taken out a rally from Kaka Halwai to Jijamata Chowk, and the purpose to conduct this rally was to create a sense of patriotism among the students, and this initiative was conducted as per the initiative Har Ghar Tiranga, and today our students, girl students have made the rangoli. दीदी नमस्कार. आत्ता आपण स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी आहोत. या ठिकाणी आपण खूप छान असा एक उपक्रम सकाळी केला होता. संपूर्ण गावभागात आपण एक रॅली काढली होती, हर घर तिरंगा. तर नक्की काय माहिती सांगशील? तुझं नाव काय आणि कितवीला आहेस तू? मी प्रतीक्षा प्रदीप नाईक, स्टँडर्ड 10मधून. आणि बरं, काय सांगशील तू? कुठपर्यंत रॅली होती तुमची आणि कसं नियोजन केलं होतं? आमची रॅली काका हलवाईपासून जिजामाता चौकापासून ते मारुती मंदिरपर्यंत होती. बरं, आणि काय त्याचा उद्देश काय होता आपण रॅली काढण्याचा? आमचा उद्देश असा होता, तरुण पिढीमध्ये तिरंगा जागृत करण्यासाठी आम्ही ही रॅली काढली होती. आणि बरं, त्यासाठी कोणी कोणी मार्गदर्शन केलं तुम्हाला? आम्हाला जाधव सर, आमचे प्रिन्सिपल मॅम आणि प्रतिभा मॅम, सगळ्या टीचरांनी मिळून आम्हाला हे केलं. बरं, साधारण किती विद्यार्थी होते सकाळी तुमच्याबरोबर? 9वी आणि 10वी होते. ओके, थँक्यू. दीदी नमस्कार. नमस्कार. काय ओळख सांगशील तुझी आणि काय सांगतील आज जी छान रॅली तुम्ही काढली होती? माझं नाव पूर्वा बाळासाहेब जाधव, मी स्टँडर्ड 9B शिकते. आजची आमची रॅली जे आता लवकरच 15 ऑगस्ट येते, ह्याच्यासाठी लोकांच्या मनात देशाबद्दलची जी भक्ती आहे ती अजून जागृत करण्यासाठी काढली होती. तर आम्ही ह्या रॅलीमध्ये काका हलवाई ते मारुती चौकापर्यंत गेलो होतो. त्यात आम्हाला प्रत्येक टीचर, रिस्पेक्टेड प्रिन्सिपल मॅम, सुपरवायझर मॅम, सर्व सरांनी, टीचर्सनी खूप मदत केली. आम्हाला सांगितलं हे स्लोगन्स बोलण्यासाठी. आम्ही भारत माता की जय, वंदे मातरम आणि असे भरपूर स्लोगन्स देऊन आमची रॅली पूर्ण केली. त्यात सगळ्या स्टुडंट्सचा चांगला सहभाग होता. आणि ॲज अ स्टुडंट मला हे सांगायला आवडेल की आपण आजकाल आपल्या देशाबद्दलचं जे प्रेम आहे ते कसं व्यक्त करावं हे विसरतो आहे. पण ह्यामधून मला हे सांगायला आवडेल की आपण आपले देशाबद्दलचं ते प्रेम आहे ते भरभरून आपण व्यक्त केलं पाहिजे. आणि जसं म्हणतात की पडेगा इंडिया तो बडेगा इंडिया, तसं आपण आपल्या देशाप्रती आपलं जे प्रेम आहे ते व्यक्त केलं पाहिजे. धन्यवाद. ओके, थँक्यू.